सो हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही आलो आहोत भांडुपला आजीच्या घरी. आजीची तब्येत बरी नव्हती म्हणून तिला बघण्यासाठी. आजीला भेटून झाल्यानंतर आम्ही निघालो माझ्या भावाकडे, म्हणजेच प्रियांशला भेटायला. गल्ली गल्लीतून वाट काढत आम्ही निघालो प्रियांशकडे. वाटेत एका काकांच्या दुकानात प्रियांशसाठी खाजीचं सामान घेतलं. फायनली आम्ही प्रियांशच्या घरी पोचलो आहोत. घरी गेल्यानंतर साईलच्या बाबांनी आमचं स्वागत केलं. घरी गेल्या आईने प्रियांशला चुरगळून टाकलं आणि इथे दादाभाईची भेट झाल्यानंतर दोघेही मस्त खेळत राहिले. तोपर्यंत इथे दादाभाईंसाठी बाबांनी शेवबुंदीची पिशवी फोडली. शेवबुंदीचे ताट पुढ्यात येताच विवान आणि प्रियांश ताटावर तुटून पडले. बघता बघता दोघांनी शेवबुंदी फस्त केली आणि त्यात अस्मिनीही त्यांना मदत केली आणि हे बघून बाबांचे डोळे गरगरले. प्रियांशला भेटून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो दादाला भेटायला. भांडुपला आल्यानंतर आमचा दिवस असा फिरण्यातच निघून जातो. दादाकडे पोहोचल्यानंतर आम्ही मस्त खेळलो आणि घरी जायला निघालो. घरी जाताना आम्हाला दिंडी भजन दिसले. दिंडी भजनाचा आनंद घेऊन आम्ही विठ्ठलाचे नामस्मरण केले आणि आम्ही अस्मीला चप्पल घ्यायला निघालो. चप्पलाच्या दुकानात जाऊन 1760 चप्पला बघून शेवटी त्या मुलीनी एक चप्पल पसंत केली. आवडलेली चप्पल घालून ती तरत चालून बघायला लागली. तर फायनली आम्ही घरी जायला निघालो आणि वाटेत आईने थोडीशी भाजी घेतली. सो फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.